let's consider some more example. 2x square minus 2x plus 1/2 is equal to 0. फ्रेंड्स इथे पहा कॉन्स्टंट टर्म फ्रॅक्शनच्या रूपात आली आहे. ऍक्च्युअली तशी ठेवली तरी चालेल, पण जर तुम्हाला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर तुम्ही हा 2 व्हॅनिश करू शकता. कसं करणार तुम्हाला मी सांगितलं. ज्यावेळेस तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करता, डिनॉमिनेटर मध्ये जी टर्म असेल ती जर तुम्हाला व्हॅनिश करायची असेल तर तुम्ही पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 करणार. सो यू राईट हियर मल्टिप्लाय each term by 2. So let's see. प्रत्येक टर्मला जर तुम्ही 2 नी मल्टिप्लाय करत गेलात तर 2 2 गेट कॅन्सल. सो 2 2 जा 4x स्क्वेअर 2 into 2 minus 4x. here 2 2 गेट कॅन्सल प्लस 1 which is equal to 0. लेट्स सी स्क्वेअरच्या टर्मला कोएफिशियंट आलाय. कोएफिशियंट हा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्मचा मल्टिप्लिकेशन करा 4 into 1 which is equal to 4. ठीक आहे. साइनकडे पहा. प्रोडक्ट कसा आहे पॉझिटिव्ह. याचे दोन अर्थ. एक तर दोन्ही टर्म तुम्ही ज्या शोधणार आहे ज्यांचा प्रोडक्ट 4 आहे त्या दोन्ही टर्म प्लस असतील किंवा मायनस असतील. मिडल टर्मकडे पहा. डेफिनेटली दोन्हीही टर्म मायनस असतील कारण मिडल टर्म मायनस आहे. आता 4 प्रोडक्ट कुणाचा आहे. 4 1 जा 4 and 2 2 जा 4. ह्या पेअरला विचारा सम किती येते 5, सबट्रॅक्शन किती येतं 3, म्हणजे ही पेअर नाही चालणार. 2 सेकंड टर्मला विचारा यांची सम किती येते 4, चालतीये. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टर्म सापडल्या. सो प्रोडक्ट तुमचा प्लस आहे. याचा अर्थ असा एक तर दोन्ही टर्म निगेटिव्ह आहेत किंवा दोन्ही टर्म पॉझिटिव्ह आहे. मिडल टर्म निगेटिव्ह दिसते मीन्स मायनस. -2 चा प्रोडक्ट येतो +4 -2 -2 -4. ठीक आहे. सो हाऊ कॅन यू राईट. ही फर्स्ट टर्म ॲज इट इज तुम्ही घेताय. मिडल टर्म ऐवजी हा दोन टर्म तुम्ही स्प्लिट करून लिहितायत. -2x -2x -4x लास्ट टर्म ॲज इट इज. हियर यू हॅव टू मेक द ग्रुप ऑफ 2. सो काय कॉमन काढाल 2x. 2 2 जा 4x स्क्वेअर मधला एक x बाहेर गेला मायनस इथं पूर्ण टर्म गेली मग 1. ह्या दोघांमध्ये काही कॉमन दिसत नाहीये म्हणजे काय कॉमन काढणार -1. Why I take -1? Because I want to repeat same bracket in forward. Because I want to repeat the same bracket. आता सेम ब्रॅकेट जर तुम्ही +1 काढला तर हा +1च राहील. आपल्याला -1 हवा. मायनस साइन कॉमन काढल्यावर आपल्याला साइन बदलतात. -2x -1 which is equal to 0. These two brackets are same. So 2x -1 and next bracket 2x -1 which is equal to 0. So 2x -1 is equal to 0 or 2x -1 is equal to 0. Here both are same. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन्ही रूट सेम असतील म्हणजे त्याला एकच रूट असेल. सो 2x -1 become +1. So x is equal to 1/2 or 2x is equal to 1. So x is equal to 1/2. Okay, same root आले. So solution of this quadratic equation is x is equal to 1/2. So let's see second equation. मुलांनो तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठल्याही मेथडनी सोडवा. फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड किंवा फॉर्म्युला मेथड. त्यावेळेस तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन कंपल्सरी स्टँडर्ड फॉर्ममध्ये हवं. हे आहे का नाही, तुम्हाला त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागेल. सो कसं करणार. इथे डिनॉमिनेटरमध्ये x आहे जो आपल्याला कॅन्सल करायचा. सो यू राईट मल्टिप्लाय ईच टर्म बाय x. सो प्रत्येक टर्मला x ने तुम्ही मल्टिप्लाय करा. So 6x into x, 6x square. Here x get cancelled. That is a -2 which is equal to 1x. Standard form मध्ये RH 0 करायचा असतो. So 6x square plus 1x come to the LHS it become -1x -2 is equal to 0. Let's see. Square च्या टर्मला कोएफिशियंट आला 6 into -2. 6 into -2 which is equal to -12. So तुम्हाला प्रोडक्ट -12 शोधायचा आहे. पहा प्रोडक्ट कसा आहे मायनस. प्रोडक्ट मायनस आहे याचा अर्थ एकच टर्म निगेटिव्ह आहे. हे तर क्लिअर झालं. आता अशा दोन टर्म शोधा की ज्यांचा प्रोडक्ट -12 आहे आणि त्यांचं सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन मिडल टर्म आहे. तो तर कुठल्या कुठल्या असणार. 12 1 जा 12 ही एक टर्म. त्याच्यानंतर 6 2 जा 12 4 3 जा 12. विचारा फर्स्ट पेअरला विचारा सम येते 13 सबट्रॅक्शन येते 11 नाही चालणार. सम येते 8 सबट्रॅक्शन येते 4 नाही चालणार. आपल्याला 1 हवंय. सम येते 7 सबट्रॅक्शन येते 1 जमेल. ही पेअर आपल्याला जमेल. सो 4 3 जा
प्रोडक्ट कसा आहे निगेटिव्ह. दॅट मीन्स या दोघांपैकी एकच टर्म निगेटिव्ह आहे. कुठली? मिडल टर्मला विचारा. मिडल टर्मला जी साईन असेल ती ह्या दोन्हींपैकी मोठ्या टर्मला द्या विदाउट साईन. आता मोठी टर्म कुठली याच्यातली? 4, तिला निगेटिव्ह करा, ही साईन द्या. ओके, सो -4 + 3 द आन्सर इज -1. ओके, फर्स्ट टर्म आपण अशीच अशी लिहितो, मिडल टर्मला आपण हे घेऊयात. आता लक्षात घ्या 6x². इथे तुम्ही 4x पण लिहू शकता, 3x पण लिहू शकता, पण तुम्हाला सोपं काय पडेल? 3x. तुम्ही 4x लिहिल्यावर पण जमू शकतं, पण सोपं पडेल म्हणून मी 3x लिहिते. -4x - 2 = 0. सो ह्या दोन पेअरमध्ये कॉमन निघेल 3x. 3 2 जा 6, x² मधला एक x कॉमन म्हणून बाहेर x, ही पूर्ण टर्म बाहेर 1. ओके, हाच ब्रॅकेट रिपीट झाला पाहिजे, पुढच्या ब्रॅकेट मधली पण साइन प्लस आली पाहिजे. सो मी -2 कॉमन काढते. 2 2 जा 4, 2x मायनस बिकम प्लस, 2 कॉमन म्हणून घेईल 1 विच इज इक्वल टू 0. सो these two brackets are same. I write only once in next bracket 3x - 2 which is equal to 0. So 2x + 1 is equal to 0 or 3x - 2 is equal to 0. 2x + 1 become -1 or 3x - 2 become +2. X is equal to -1/2 or x is equal to 2/3. So this is the solution of given quadratic equation. You can write solution x is equal to 1/2 or x is equal to 2/3. हे पहा, √2x² + 7x + 5√2 is equal to 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सोडवायचं. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये वेगळं काय आहे मुलांनो? तर √2 आलेला आहे. ह्या रूट बद्दल मी तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर करते. √2 × √2 याचा आन्सर येतो 2. तुम्ही ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन करता √2 × √2 असेल, तुम्ही त्याचा आन्सर काय लिहिणार? 2. जर तुम्हाला कॉमन काढायचं असेल आणि काही ॲडजस्ट करायचं असेल तर नुसतं 2 असेल तर त्याच्या जागी तुम्ही हे पण रिप्लेस करू शकता. फॉर एक्झाम्पल, एखाद्या गणितामध्ये 3 आहे आणि तुम्हाला काहीच कॉमन दिसत नाहीये आणि तुम्हाला √3 तर कॉमन काढायचा आहे. मग तुम्ही हा 3 कसा लिहाल? √3 × √3 बिकॉज यू नो दॅट √3 × √3 इज 3. हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. सो लेट्स सी, x² च्या टर्मला कोएफिशियंट आहे. कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्मचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. √2 × 5√2, √2 × √2 2 आणि हा 5 2 जा 10. So you have to find the two terms that have product 10 and sum is 7. सगळेच प्लस आहे, खूप सोपं आहे. मग कुठल्या दोन टर्म अशा की ज्यांचा प्रोडक्ट 10 आहे, त्याच दोन टर्मची सम 7 आहे? 5 2 जा 10, 5 + 2 7. ठीक आहे, फर्स्ट टर्म आपण ॲज इट इज लिहूयात. √2x² मिडल टर्म ऐवजी हे लिहूयात 5x + 2x which is equal to 7x and last term 5√2 which is equal to 0. लेट्स सी, आता पहा काय कॉमन निघतंय? काहीच नाही. नुसता x कॉमन काढून जमेल का फ्रेंड्स? नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं होतं ज्यावेळेस तुम्ही कॉमन काढता, मी पर्पजली 5 इकडे लिहिलाय, मला तुम्हाला दाखवून द्यायचंय. जर तुम्ही हा 5x असाच ठेवला, 5 ठेवला तर तुम्ही फक्त x व्यतिरिक्त काहीच कॉमन काढू शकत नाही आणि इथे 1 व्यतिरिक्त काही कॉमन काढू शकत नाही. सो लिहिताना एवढी काळजी घ्यायची की तुम्ही कॉमन पण काढू शकाल 2x आणि मी इथे लिहिते 5x. लेट्स सी, आता कॉमन पण निघू शकतं. पुढच्या ब्रॅकेटमध्ये पण 5 दिसतोय. जस्ट आत्ता आपण डिस्कस केलं होतं हा 2 मी कसा लिहू शकेल? लेट्स सी, √2x² instead of 2 I write here √2 × √2x. ओके, प्लस 5x + 5√2 which is equal to 0. So make the group of 2. आता काय कॉमन निघेल? √2x नेक्स्ट ब्रॅकेट √2x कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये x. √2x तर कॉमन म्हणून गेला, मग फक्त कोण राहिला? √2. हिअर 5x + 5√2 काय कॉमन काढाल फ्रेंड? 5. काय शिल्लक राहील? x + √2 which is equal to 0. समजतंय? मी इथे 2 ला कसं ऍडजस्ट केलं, आलं लक्षात? So these two brackets are same. X + √2 in next bracket √2x + 5 is equal to 0. So x + √2 is equal to 0 or √2x + 5 is equal to 0. Therefore x is equal to -√2
or root 2x is equal to minus 5. Therefore, x is equal to minus 5 root 2. So these are the solutions of given quadratic equation. So we write here solution of equation, of course quadratic equation, is equal to x is equal to minus root 2 or x is equal to minus 5 upon root 2. मुलांनो, आतापर्यंत आपण जी क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व केली ते एक स्पेसिफिक पॅटर्नची होती. ही जरा वेगळ्या पॅटर्नची गणित आहेत. प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये तुम्ही ज्यावेळेस पाहिलं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c ह्या तिन्ही टर्म प्रेझेंट होत्या, पण तुम्ही हे जर एक्झाम्पल ऑब्झर्व केले त्याच्यामध्ये कॉन्स्टंट टर्म आहे, एक टर्म मिसिंग आहे. लेट्स सी 25m स्क्वेअर इज इक्वल टू 9. कॉन्स्टंट टर्म आहे, bx ची टर्म इथे नाहीये, तरी पण हे क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करता येतं. सो लेट्स सी, आपण RHS ला 0 करूया. 25m स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. bx ची टर्म जरी नसेल तरी पण हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करता येतं. कसं पहा, 25m स्क्वेअर आय राईट ॲज अ 5m होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9 आय राईट 3a स्क्वेअर विच इज इक्वल टू 0. लेट्स सी, a square minus b square. So you know this identity, a square minus b square is equal to, in first bracket a plus b, second bracket a minus b. Okay, so 5m plus 3 in next bracket 5m minus 3. Compare individually this bracket with 0 or 5m minus 3 is equal to 0. Therefore 5m is equal to plus 3 go to RHS become minus, so m is equal to minus 3 upon 5 or 5m is equal to minus 3 become plus 3, so m is equal to 3 upon 5. Okay, these are the solutions of given quadratic equation. म्हणजे एखादी टर्म जरी मिसिंग असेल तरी पण आपण क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करू शकतो, कारण मेन टर्म आहे ना स्क्वेअरची. सो लेट्स सी द सेकंड वन. Here 7m square is equal to 21m. 7m square plus 21 RHS plus 7m square plus 21m LHS मध्ये आल्यावर minus 21m which is equal to 0. इथे कॉन्स्टंट टर्म अब्सेंट डिफरंट, तरी सुद्धा हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करता येणार आहे. कसं, लेट्स सी, m कॉमन काढा. काय करणार, 7m तुम्ही कॉमन काढू शकता. 7m ब्रॅकेट मध्ये राहील m मायनस 7 3 जा 21m कम ॲज अ कॉमन विच इज इक्वल टू 0. देअरफॉर 7m इज इक्वल टू 0 और m मायनस 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर m इज इक्वल टू 0 डिवाइडेड बाय 7 और m इज इक्वल टू 3. सो m इज इक्वल टू 0 or m is equal to 3 is the solution of given quadratic equation. Let's see here. इथे constant term आहे, bx ची टर्म नाहीये, पण 11 is not a perfect square. मग कसं करणार फ्रेंड्स, m square minus 11 is equal to 0. Here m square is equal to minus 11 RHS मध्ये गेलं plus 11 होणार. Taking square root taking square root. Let's see what happened. m square root घेतला plus or minus root 11. Therefore m is equal to plus root 11 or m is equal to minus root 11 is the solution of given quadratic equation. हे आत्ताचे आपण 3 एक्झाम्पल्स घेतले. याच्यामध्ये काय वेगळं होतं फ्रेंड्स, याच्यामध्ये एक टर्म मिसिंग होत्या. इथे bx ची टर्म अब्सेंट होती तरी सुद्धा आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचे सोल्युशन काढले. इथे कॉन्स्टंट टर्म अब्सेंट होती तरी पण आपण क्वाड्रेटिक इक्वेशनचे सोल्युशन्स काढले. इथे bx ची टर्म अब्सेंट होती आणि हा परफेक्ट स्क्वेअर पण नव्हता, तरीही आपण सोल्युशन शोधू शकलो. क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टर्म असते स्क्वेअरची.